विद्यार्थ्यांना मिशन चंद्रयान स्पेसक्राफ्ट याबद्दल माहिती सांगण्यासाठी कशा पद्धतीने सांगता येईल याबाबत मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की आपण एखादी प्रतिकृती किंवा मॉडेल बनवले तर कसे वाटेल. म्हणून मी PVC पाईपपासून चंद्रयान बनवण्याचे ठरवले व अशा पद्धतीने मिशन चंद्रयान स्पेसक्राफ्ट LVM-3 मी तयार केले. हे तयार झाले, पण आता लॉन्च करावे कधी, म्हणून मी दिवस ठरवला 28 फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन. चला तर मी तुम्हाला चंद्रयानाबद्दल माहिती सांगतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल पाटील. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने स्पेसक्राफ्ट मिशन चंद्रयान LVM-3 शाळा तळेगाव येथून लॉन्च करणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला चंद्रयानाबद्दल माहिती सांगतो. चंद्रयान 1 22 ऑक्टोबर 2008ला प्रक्षेपित करण्यात आले. त्यातून चंद्रावर पाण्याचे रेणू असल्याचा सर्वात मोठा शोध लागला व त्यानंतर पूर्ण जगाला त्याची माहिती झाली. चंद्रयान 2 22 जुलै 2019ला प्रक्षेपित करण्यात आले. पाणी आणि खनिजांचा शोध घेण्यासाठी हे यान पाठवले होते, परंतु लँडरचे सॉफ्ट लँडिंग तेथे यशस्वी होऊ शकले नाही. परंतु त्याचे ऑर्बिट आजही चंद्राभोवती फिरत असून वेगवेगळी माहिती आपल्याला पाठवत आहे. चंद्रयान 3 23 ऑगस्ट 2023ला प्रक्षेपित करण्यात आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. नरेंद्र मोदी यांनी त्या पॉईंटला शिवशक्ती पॉईंट असे नाव दिलेले आहे. शाळा तळेगाव येथून चंद्रयान उडवण्याची तयारी आमची पूर्ण झालेली असून वेळ ठरवला आहे दुपारी 12 वाजता. 5 4 3 2 1 0. मिशन चंद्रयान लॉन्च झालेले आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या समक्ष त्याने अवकाशाकडे झेप घेतलेली आहे. आपल्याला नवीन नवीन माहिती सांगण्यासाठी आणि नवीन दिशांचा शोध घेण्यासाठी मिशन चंद्रयान निघालेले आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.